शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत कष्टकरी, शेतकरी, नागरिक व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे। या दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी देखील सुरू केली आहे। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले। येत्या 1 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात विशेषतः रोह्यात देखील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे संपूर्ण रोहा शहर हे भगवेमय झाले आहे। या भव्य अशा होणाऱ्या सभेकडे संपूर्ण रोहेकरांचे लक्ष लागले आहे। रोह्यासहित संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या सभेंमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे। रोह्यातील संपूर्ण तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय जाधव यांनी घेतलाय, पाहूयात। रायगडमध्ये उद्धव ठाकरेंची जी आहे ते तोफ धडणार आहे। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंची जी आहे ती सभा होणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर या सभेचं आयोजन कशा पद्धतीने असणार आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तालुका प्रमुख समीर शेळके आहेत। सर, कशा पद्धतीने सभेचं आयोजन असणार आहे आणि काय आनंदाचं वातावरण? आपण बघायला गेलेत तर रायगडमध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा रायगडचा लागलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता उद्धव साहेबांची सभा या हुरुस मैदानावरती MIDC बायपास रोड आहे तिथे लागलेली आहे। आपण बघता आज आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि खरोखर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। माझ्या सर्व शिवसैनिक असतील, माझ्या महिला भगिनी असतील, माझे अल्पसंख्याक असतील, माझे सगळे कार्यकर्ते असतील, आमचे सर्व रोह्यातील सगळे प्रतिष्ठित नागरिक असतील, आमचे व्यापारी मंडळ असतील, खरोखर एक नवचैतन्य ह्या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि उद्धव साहेबांची सभा प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे। कमीत कमी 10,000 लोक येण्याचे इथं आम्ही यांची बसण्याची, त्यांची उभे राहण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे आणि कुठेही कमतरता अशी वाटणार नाही आणि एक नवीन भगवं वादळ या रोहे शहरामध्ये आज येणार आहे। तर सभेला कोणकोणते नेते उपस्थित असणार आणि काय नेमके मुद्दे असणार आहेत? सन्माननीय आदरणीय गीते साहेब, आपले जे माजी खासदार, 7 वेळा माजी खासदार आहेत, त्यांनी हा उद्धव साहेबांचा दौरा घेतलेला आहे आणि प्रथमच उद्धव साहेबांनी या रायगडसाठी 6 सभा दिलेल्या आहेत आणि त्या पण बाय रोड सगळं करणार आहेत साहेब ह्याच्यामध्ये। आणि 6 सभा देण्या ह्याच्यामध्ये त्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघासाठी त्यांनी 3 सभा दिले आहेत। म्हणजे साहेबांना कळतोय का श्रीवर्धन मतदारसंघ हा किती त्यांनी लक्ष केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी। आपल्याला सर्वांना माहिती आहे का सन्माननीय गीते साहेबांची उमेदवारी आदरणीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांकडे मागितलेली आहे का जर उमेदवार कुठं द्यायचा असेल तर तुम्ही गीते साहेबांनाच उमेदवारी द्या। म्हणजे पवार साहेबांनी पूर्ण पाठिंब्याने गीते साहेबांना पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये। आणि वक्ते म्हणायला गेलात तर आज सुभाष देसाई साहेब असतील, आदरणीय सुषमा अंधारे असतील, भास्कर जाधव असतील, हे सगळे वक्ते येण्याचे खूप चान्सेस आहेत या सभेला। पाहिलं तर रोह्यात ही सभा होणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अक्षय जाधव, रोहा, रायगड। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।